त्यावर आपण काय सांगाल? विरोधक उमेदवाराला मला एवढंच सांगायचं आहे की पैलवान तयार आहे. माझं गाव बलसूर आहे. बलसूरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? ज्या आमच्या मंदिरात एक शिलालेख आहे त्याच्यावर बलसूरचा अर्थ आणि बलवान आणि शूर. त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महायुतीचा उमेदवार तयार आहे, पैलवान तयार. धनंजय सावंत यांची पण चर्चा आहे. त्यांचं नाही, प्रत्येक भाजप इथली जागा उमेदवारीसाठी दावा करते, शिंदे सेना उमेदवारीसाठी दावा करते आणि प्रत्येकाने दावा करणं काही चुकीचं नाही आहे. प्रत्येकाने दावा करणं योग्यच आहे. आम्ही राष्ट्रवादीकडून दावा करतो. अजितदादा मी तुम्हाला थेटपणे शब्द दिलाय का? अजितदादांनी मला सांगितलंय की एवढ्या वर्षाचं तुझं काम आहे, तुझी ओळख आहे, काम चांगलं आहे, तुझा इमेज आहे आणि तू तयारी कर, सर्वांना फिर. आणि त्या दृष्टिकोनातून मी जे फिरत असताना नुसतेच राष्ट्रवादी पक्षाची नाही, सर्व पक्षामध्ये इतर पण बिगर राजकीय लोकांना सुद्धा मी भेटतोय आणि सर्वांचा एवढा चांगला रिस्पॉन्स आहे की गेल्या 35 वर्षापासून आम्ही आहोत. आमचं कुटुंबीय 40 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे सर्वांना हवा आपलासा वाटणारा मी उमेदवार आहे. कारण मी काही आबाळातून आलो नाही किंवा वरून नाही. आम्ही ग्राउंड लेवलला, ग्रामपंचायत, सोसायटी लेवलला, जिल्हा परिषद, पंचायत समितीला, बँकेच्या माध्यमातून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे लोकांना वाटतं की असा कार्यकर्ता जर निवडून आला तर आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलीच मदत होईल. पण लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स या निमित्तानं